जर का नीट थ्रू ॲडमिशन घ्यायची असेल, तर आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस ही करावी लागते. त्यामधला सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणता असेल, तर तो आहे चॉईस फिलिंग म्हणजेच प्रेफरन्स फॉर्म फिलिंग असं त्याला आपण म्हणतो. तर ते नेमकं काय असते, कसं करावं लागते व त्यासाठी आपल्याला कोणत्या-कोणत्या स्टेप्स थ्रू जावं लागते, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर यश. मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप-खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. समजा आपला राउंड 1 चालू झालेला आहे. त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग ही सबमिट करावी लागते. तर ती नेमकी कशी असते? इथे आपण आपण एक्झाम्पल म्हणून आता इथे घेऊया, की आपण पहिल्या नंबरवर हे कॉलेज ए टाकलेलं आहे, दुसऱ्यावर कॉलेज बी, तिसऱ्या नंबरवर कॉलेज सी, चौथ्या नंबरवर कॉलेज डी आणि असंच आपण 7व्या नंबरपर्यंत आपले कॉलेज भरलेले आहेत. तर आता याचं कसं असतं? पहिल्या नंबरचं जे कॉलेज आहे, त्याला आपली सर्वात जास्त प्राधान्य आपण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे पूर्ण लक्षपूर्वक करायचं आहे, की नेमकं आपलं सर्वात जास्त प्राधान्य हे कोणत्या कॉलेजला जाईल. सर्वात महत्त्वाचं जे कॉलेज आपल्याला आहे किंवा सगळ्यात जास्त अपेक्षित कॉलेज जे आपल्याला पाहिजे, ते आपण पहिल्या नंबरवर टाकणार व तसंच दुसऱ्या नंबरवर, तिसऱ्या नंबरवर असं आपल्याला सर्व कॉलेजला इथे इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. पण सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो, की कॉलेज जर का वर टाकलं, तर कॉलेज भेटून जाईल का? तर नाही. कॉलेज शेवटी तुम्हाला रँकनुसारच भेटणार आहे. कितीही काही आपण कॉलेज कुठेही टाकलं, तर आपल्याला शेवटी तर आपल्या मार्क्सवरूनच कॉलेज भेटणार आहे. पण काय होतं, प्रायोरिटी जी आहे ती वरच्या कॉलेजला मिळते. आता ती कशी? तर आपण बघू. समजा आपण ए कॉलेज पहिले टाकलं आणि बी कॉलेज नंतर टाकलं. ए कॉलेज एवढे जर का आपल्याला मार्क्स नसले, आपला रँकच तेवढा ए कॉलेज एवढा नसला आणि समजा आपल्याला जर का बी कॉलेज एवढे जर का आपला रँक असला, तर ए आपल्याला नाही मिळणार, पण आपल्याला बी कॉलेज मिळेल. सी, डी आणि ई हे खालचे जे कॉलेज आहेत, हे कॉलेज आपल्याला आता मिळणार नाहीत. आपल्याला भेटेल तर हेच कॉलेज. कारण की आपण ए नंतर प्राधान्य बी कॉलेजला दिलेलं आहे. यामुळे आपल्याला बी कॉलेजच प्रेफर होईल. समजा आपल्याला जर का बी ही नाही भेटलं, तर आपल्याला मिळेल सी कॉलेज. सी कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला हे खालचे जे कॉलेजेस आहेत हे सर्व कटून जातील आणि वरचे 2 आपल्याला आपल्या रँकमुळे भेटलेलेच नाहीयेत. म्हणून आपल्याला जे कॉलेज मिळेल ते आहे सी कॉलेज. म्हणून ही जी सर्व लिस्ट आहे, याला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बनवावं लागते. त्याचसाठी काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आमच्यासोबतही काउन्सिलिंग प्रोसेससाठी जॉइन होऊ शकता. तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं, रजिस्ट्रेशन करणं, चॉईस फिलिंग करणं, अलॉटमेंट लेटर किंवा ॲडमिशन प्रोसेसपर्यंत तुम्हाला नेणं हे सर्व आमचीच टीम करणार आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त आम्हाला डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे. बाकी सर्व आमची टीम करेल. तर आता आपण बघूया की नेमकं अपग्रेडेशन म्हणजे काय असते. तर आता समजा राउंड 1 मध्ये आपल्याला कोणतंही एक कॉलेज मिळालं. त्याला आपण कॉलेज सी म्हणू. कॉलेज सी आपल्याला राउंड 1 मध्ये मिळालं. समजा जर का आता नेक्स्ट राउंडमध्ये म्हणजेच राउंड 2 च्या लिस्टमध्ये आपण परत काउन्सिलिंग केल्यानंतर आपल्याला जर का कॉलेज दुसरं मिळालं, तर यालाच आपण अपग्रेडेशन होणे म्हणजेच अपग्रेड होणे असं म्हणतो. तर हे कसं होतं, ज्याही मुलांना कॉलेज बी हे मिळालेलं आहे, ते कॉलेज एवर जातात. म्हणून कॉलेज बीची सीट खाली झाली, की आपल्याला ती बीची सीट मिळून जाते. त्याचमुळे आपल्याला वरचं कॉलेज मिळतं. यालाच आपण अपग्रेडेशन असं म्हणतो. आता राउंड 3 मध्येही तसंच असतं. परत जर का चॉईस फिलिंग केली, तर आपल्याला परत वरचं कॉलेज भेटायची शक्यता वाढते. तर अशाच प्रकारे हे सर्व काउन्सिलिंगचे राउंड चालतात आणि यालाच आपण हे चॉईस फिलिंग असं नाव देतो. तर मित्रांनो, सविस्तरपणे आपण चॉईस फिलिंग काय आहे हे डिस्कस केलेलं आहे. पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया जर का तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर त्यासाठीही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे. त्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेटमार्ग तुमच्या सेवेत.